अभिनेत्री, निवेदिका आणि प्रबोधनकार अर्थातच तुमची लाडकी पुन्हा एकदा मेघना जुजम आज खास भेटतोय रिअल लाईफ हिरोज विथ मेघना या आपल्या मोटिवेशनल अँड एज्युकेशनल एपिसोड मध्ये पुन्हा एकदा अशीच मस्त गगन भरारी घेत नेहमी भेटतोय आपण वेगवेगळ्या दुर्गांना. आज एका अशाच दुर्गेला आपण भेटणार आहोत जिने ओळखले स्वतःची ताकद, जिने ओळखले स्वतःच्या पंखांमधली ताकद. आणि म्हणूनच म्हणतात ना, गरुड जेव्हा आकाशामध्ये भेट देतं ना तेव्हा उंचावरून सुद्धा त्याला भीती वाटत नसते का, तर त्याने त्याच्या पंखांमधली ताकद ओळखलेली असते. आणि म्हणूनच सगळ्यांना आज तुमच्या पंखांमधली ताकद तुम्हाला ओळखायची आहे ना, तर आज आपल्या एका अशा छानशा मैत्रिणीला आपण भेटतोय जी केवळ उच्च शिक्षित नाहीये, तर बालपणी होती फक्त एका चालकाची मुलगी, एका ड्रायव्हरची मुलगी, ते आज संस्थेची संस्थापिका असलेल्या आपल्या लाडक्या सादिया सय्यद पठाण यांना आज भेटतोय. खास आज एका नामांकित अशा संस्थेच्या संस्थापिका तौफिक तौहीद एज्युकेशनल ट्रस्टच्या संस्थापिका आणि संचालिका सादिया सय्यद पठाण. ताई, तुमचं या आपल्या एज्युकेशनल अँड मोटिवेशनल एपिसोड मध्ये मनपूर्वक स्वागत. आणि आज आम्हाला खूप आनंद होतोय की आज तुम्ही आमच्या एपिसोड मध्ये आज तुमची जीवन कहाणी आणि आज तुम्ही जे भरारी घेतलेली आहे उत्तुंग, ती भरारी आमच्या सगळ्यांना आज सांगायला आलाय. नमस्कार आणि सर्वप्रथम तुमचे मनापासून आभार की तुम्ही मला चॅनलवर आमंत्रित केलं, त्यासाठी धन्यवाद ताई. आणि आज तुमची कहाणी तर ऐकायचीच आहे, कारण आमचं चॅनलच खास त्याच्यासाठी आहे की सगळ्यांना मोटिवेशन मिळावं आणि तुमची स्टोरी अर्थातच मोटिवेशनल आहे. तर एक ड्रायव्हरची मुलगी, हे जेव्हा मी त्याचा उल्लेख करते, एक ड्रायव्हरची मुलगी, ते आज संस्थापिका, तर तुमचं बालपण नेमकं कसं होतं ताई? बालपण जर आज आठवलं तर अक्षरशः अंगावर शहारे येतात. की बालपण कशाला म्हणतात हे मला कधी माहीतच नव्हतं. लहानपणापासून जेव्हा कळायला लागलं की आपण एक व्यक्ती आहोत, आणि तेव्हापासून फक्त एक पाहिलं होतं, आईवर होणारा अत्याचार. वडील एसटीमध्ये असल्यामुळे त्यांना बाहेरच्या जगामध्ये चांगल्या गोष्टी किती पाहिल्यात हे मला माहीत नाही, पण त्या गोष्टींचा प्रभाव आमच्या तिन्ही भावा बहिणीवर मात्र नेहमीच होत राहिला. आणि प्रत्येक गोष्टीची शिक्षा ही आमच्या आईला मिळतच राहिली. त्यामुळे बालपणीचा विचार हा कधी मनात आलाच नाही, कारण की लहानपणापासून आईला रडताना पाहणं आणि तिला जाऊन कवटाळणं, मग तिने आम्हाला तिघांना कुरवळणं पिल्लांना, आणि पुन्हा एक नवीन जीवनाची दुसऱ्या दिवशी नवऱ्याने गोड बोललं की सुरुवात करणं, हे असंच चालत असताना कधी मामांकडे कधी चुलत्यांकडे राहून मला माझं शिक्षण पूर्ण करावं लागलं. तुम्ही पाहत होता की घरामध्ये आईचा चाललेला संघर्ष, त्यातून बालपणापासून आई वडिलांचं, म्हणजे कारण त्याला एक समाज पण जबाबदार आहे. मला असं वाटतंय कुठेतरी की समाजामध्ये चालत असलेल्या रूढी, समाजामध्ये चालत असलेल्या परंपरा, आणि त्यातून ते चालक, एसटी चालक, म्हणजे जो काही बाहेरचा आपण पगडा म्हणतो, तो बाहेरचा पगडा ऑफकोर्स त्यांच्या डोक्यावरती होता. आणि ह्या सगळ्यातून सुद्धा तुम्हाला शिक्षणाची आवड, हे कसं काय तुम्ही जपलं की एवढं सगळं आपल्या समोर दिसतंय, त्यातून तुम्ही मुस्लिम समाजातील एक, म्हणजे खरं तर मला आवडत नाही समाजाचं नाव घ्यायला, पण आज माझ्या सगळ्यांना हे विशेष सांगायला मला आवडेल की एक मुस्लिम समाजातली मुलगी घरामध्ये जेव्हा हे सगळं पाहते आणि तरी सुद्धा शिक्षणाची आवड, हे कसं काय तुम्हाला जमलं? म्हणजे ही आवड तुमच्यामध्ये कुठून आली? शिक्षणाची आवड म्हणण्यापेक्षा खेळकर म्हणून मी जास्त होते, कारण की घरामध्ये जे गुण मला दाखवता येत नव्हते ते मला माझ्या स्कूल कॉलेजमध्ये दाखवता आले. आणि शिक्षण म्हणावं तर जेव्हा असा विचार यायचा की अरे शिकायचंच कशासाठी आहे. जर पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये महिलांना आजही स्वतःचे ज्या गोष्टी असतात की ती मनमोकळेपणाने करू शकत नाही, आणि प्रत्येक वेळेस हा समाज काय म्हणेल, हे काय म्हणेल, ही मुलगी आहे, हिने पुढे गेलं तर हे असं होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या वडिलांचा विषय होता की माझी मुलगी तर मी तिला शिकलेला नवरा कुठून आणू, कारण की मुस्लिम समाजामध्ये सगळ्या समाजांमध्ये असं होतं की मुली जर चांगल्या शिकलेल्या असल्या तर त्यांना शिकलेलाच नवरा मिळतो असं नाही. आणि त्यांना ती भीती होती की माझ्या मुलीला तिचं शिक्षण कंप्लीट केल्यानंतर ती म्हणेल की मला असाच नवरा पाहिजे, हेच पाहिजे, आणि मी ते करू शकतो की नाही. त्यामुळे आणि आईचा हट्ट होता की मी शिकले नाहीये त्यामुळे मी अत्याचार सहन करते, पण तू ते सहन करायचं नाहीये. तुमची आई ही तुमची प्रेरणा आहे. आईच्या प्रेरणेमधून तुम्ही जास्तीत जास्त आपण शिकावं, हायली एज्युकेटेड व्हावं,
हे तुम्हाला आईकडून मिळाले? आईकडून मिळालं होतं. आणि तिचा नेहमी प्रयत्न असायचा की ज्यावेळेस वडिलांचं लक्ष माझ्या शिक्षणाकडे कधीही नव्हतं तसं पाहायला गेलं तर, पण ज्यावेळेस ते अगेन्स्ट व्हायचे की आता हिने शिकायचं नाही, मग माझी आई चुलत्यांना मामांना रिक्वेस्ट करायची की अरे माझ्या मुलीला तिथे राहू द्या, तिला शिकवून द्या, आणि मग ते वर्ष पूर्ण होऊ दे किंवा 6 महिने 3 महिने स्कूल चालू झालेली असू दे, माझा दाखला तो बदलला जायचा आणि जिथे मी जाईल तिथे माझं शिक्षण दुसऱ्या दिवशी सुरू व्हायचं. म्हणजे फॅमिलीचाही बॅकग्राऊंड खूप महत्त्वाचा असतो लाईफमध्ये, आणि त्यावेळेस चुलत्यांनी आणि मामांनी माझं शिक्षण थांबवू दिले नाही, हेही तेवढंच गरजेचं आहे. तुम्ही म्हणालात की कधी तुम्ही मामाकडे राहत होतात, कधी काकांच्याकडे राहत होतात, पण शिक्षण पूर्ण करायचं आणि तुम्ही अगदी सगळ्याच स्पोर्ट्समध्ये अग्रेसर होतात. तरी सुद्धा जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये गेलात तर तिथलं तुमचं लाईफ कसं होतं? कारण शेवटी कसं असतं, कॉलेजमध्ये एक वेगळं लाईफ असतं, शाळेचं लाईफ वेगळं असतं, मग कॉलेजमधलं लाईफ कसं होतं? 11वी 12वीला मी पारनेर कॉलेजला होते, आणि त्यावेळेसची सगळ्यात महत्त्वाची एक घटना आहे ती सांगताना मला खरंच मनापासून आनंद होतोय की करपे मॅडम म्हणून मला कॉलेजमध्ये इतिहासाला एक शिक्षिका होत्या, आणि त्या मला का मुलगी मानत होत्या हे मला माहीत नाही, परंतु त्यांचं माझ्यावर खूप प्रेम होतं आणि तेवढंच प्रेम मी त्यांच्यावर करत होते. तर मी स्पोर्ट्समध्ये मध्ये असं होतं की मला एखादा लेक्चर कळालं नाही तर सर एक्सक्यूज मी म्हणून मी आपलं ग्राउंडवर जाऊन प्रॅक्टिस करत असते. आणि त्याच्यामुळे काही शिक्षक आमच्या करपे मॅडमला म्हणायचे की त्या पठाण खूप लाड करता, आणि त्यामुळे ती ना कोणालाच घाबरत नाही. आणि एकदा मॅडम रागात आल्या आणि मला स्टाफ रूम मध्ये बोलवलं आणि म्हणे, पठाण तुझ्याविषयी असं शिक्षक बोलतात हे मला आवडत नाही, आणि तू फक्त माझ्याच विषयाचा अभ्यास करते, दुसऱ्या विषयांचा तू अभ्यास करत नाही. आणि मॅडम भेटण्याआधी इतिहास हा माझा कधीच आवडता विषय नव्हता, परंतु त्यांची शिकवण्याची पद्धत आणि त्यांची जो त्यांचं राहणीमान होतं ते मला खूप आवडायचं. तर मी त्यांना म्हटलं, मॅडम तुम्ही काळजी करू नका, मी इथून पुढे सगळ्या विषयांमध्ये चांगल्याच मार्काने असणार. तर त्या म्हणाले, तू पुढारीसारखं आश्वासन देऊ नकोस, कारण की ना पुढारी आश्वासन देतात. आणि त्याच्यानंतर जीवनाला एक वळण मिळालं की नाही, मॅडमला वाईट नाही वाटायला पाहिजे. म्हणजे बाकी शिक्षकांना काय वाटतं मला काही वाटत नव्हतं, पण माझ्या करपे मॅडम नाराज नाही झाल्या पाहिजे आणि मला त्यांना खुश करायचं होतं. आणि मग मी थोडंसं अभ्यासाकडे वळले 11वीला असताना. पण फक्त एक टॉम बॉय ज्याला म्हणतो आपण की फक्त स्पोर्ट्स, आणि त्यानंतर तुम्हाला कलाटणी मिळाली आणि तुम्ही अभ्यासामध्ये लक्ष घालायला सुरुवात केली. हो. पण जेव्हा पुण्यामध्ये आलात तुम्ही शिक्षणासाठी बेसिकली कॉलेजमध्ये लाईफमध्ये, आणि एका कॉलेजमध्ये थोडंसं म्हणजे स्पेशली पुण्यातली जी कॉलेजेस आहेत ती एका चालकाची मुलगी असं म्हटल्यानंतर तिथं कुठं तुझा भाव झाला का तुमच्या बरोबर? नाही, SP कॉलेजमध्ये ज्यावेळेस माझं ऍडमिशन झालं त्याच्यानंतर स्ट्रगल माझ्यासाठी होतंच, कारण की 12वी नंतर शिक्षण घ्यायचं नाही आणि लग्न करायचं असं माझ्या वडिलांनी ठरवलेलं. परंतु आई म्हणाली की नाही, तू 15वी तरी झाली पाहिजे, ग्रॅज्युएशन झालं पाहिजे. आणि पुन्हा मग मामाला रिक्वेस्ट करून, माझे पुण्यामध्ये चुलते आहेत त्यांना रिक्वेस्ट करून माझं कॉलेजला ऍडमिशन झालं. आणि त्यावेळेस काही कारणानिमित्त मी ससून हॉस्पिटलला जात होते, आणि तेव्हा माझी ओळख झाली गोहाड मॅडम, म्हणजे जीवनात न विसरणाऱ्या व्यक्ती. तर मी त्यांच्याकडे नेहमी जात होते. आणि एक दिवस म्हणजे कुठेही राहत असताना मानसिक टेन्शन हे कमी नव्हतं, कारण की आपण कुठेही असलो तरी आपल्या आईमध्ये आपला जीव खूप गुंततो. आणि माझे दोन्ही छोटे भाऊ होते, तर वडील कसे वागत असतील काय, आणि ते नेहमीच होतं की आई 6 महिने माहेरी 6 महिने सासरी असं होतं. एक दिवस असा विचार केला, म्हणजे गोहाड मॅडमचा स्वभाव असा होता की मी गेल्याशिवाय ते जेवत नव्हतं, आणि गेलं की आधी अगं किती वाजली, जेवण केलं नाहीयेस, हे त्यांचे पहिले वाक्य. म्हणजे शाळेमध्ये तुमच्यावरती प्रेम जीवापाड प्रेम करणारी एक शिक्षिका, पुन्हा कॉलेजमध्ये गेल्यावरती जीवापाड प्रेम करणारी दुसरी शिक्षिका. पण एवढा सगळा हा संघर्ष तुमचा चालू होता, म्हणजे तुम्ही देहूहून SP कॉलेजला येत होतात आणि घरची कठीण परिस्थिती, या परिस्थितीमुळे तुम्हाला इतकं चालावं लागत होतं, बस 2-2 बस करायच्या, पुन्हा ते चालत यायचं, घरातली ऐकू येणारी ही भांडणं, आणि ह्यामुळे तुम्हाला एकेकाळी आत्महत्येचा विचार मनामध्ये आला. तर त्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगाल का, की का आला आत्महत्येचा विचार आणि त्यातून तुम्ही कसं स्वतःला सावरलं? काय होतं की मुलगी कोणत्याही समाजातली असावी, परंतु ती सुंदर असणं हे खूप गरजेचं असतं. तेव्हा तिची प्रशंसा होते किंवा ती गुणी असली पाहिजे. आणि गुण तेव्हा दिसतात ज्यावेळेस त्या मुलांकडे त्यांचे आई वडिलांचं लक्ष किंवा त्यांचे वडील खंबीर पाहिजे. त्यावेळेस लोकांना, ज्या व्यक्तींमध्ये गुण नसतात ना, त्यांचे वडील जर खंबीर असते तर त्यांच्यामध्ये गुण दिसतात. आणि मग खूप वेळा असं व्हायचं की आई माहेरी आलेली असायची आणि मला लोक बोलायचे की ही मोठी मुलगी आहे, हिचं लक्ष नाही आहे, ही फक्त शिक्षण खेळ याच्यामध्येच बिझी आहे. कारण की मी जिल्हास्तरीय नॅशनल खेळाडू पर्यंत होते.
आणि मग असं वाटलं की अरे हे काय, आपण इकडे चांगलं होतं, कॉलेज लाईफ म्हणजे असं वाटायचं मला पंख आले, पण घरी जाताना कधीतरी असं वाटायचं की अरे का चाललोय आपण. माझे मामा खूप छान आहेत म्हणजे आताही, की तुला मी जर कधी रडले इमोशनल होऊन त्यावेळेस तर मामा म्हणायचं तू काही मुलगी आहेस का, तू रडू नकोस. आणि बाकीच्या गोष्टींचा प्रभाव खूप वाईट व्हायचा आणि एकदा विचार केला की आता आत्महत्या करायची. जगणं कठीण आहे कारण की वडिलांचा सपोर्ट नसेल तर, आणि आई माझी इमोशनल होती, तिला संसारही हवा होता, मुलंही हवं होती आणि तिला नवरा पण सोडायचा नव्हता कारण की लोक काय म्हणतील, मी मुलगी आहे मग तिचं लग्न होणार नाही मी जर नवरा सोडून थांबले तर, माझ्या मुलांचं शिक्षण कसं होईल. म्हणून ती 6 महिने 1 वर्ष असा प्रवास तिचा चालूच असायचा. आणि आत्महत्या करण्याचा हा विचार मी आमच्या गोहाड मॅडमला सांगितला, मॅडम आज मी ट्रेन खाली आत्महत्या करणार आहे. तर त्यांनी मला 2 शब्द सांगितले की ह्यासाठी तिने तुला मोठं केलं का, तिने जो मार खाल्लाय, तिने जो त्रास घेतलाय तो तुझ्या आत्महत्येसाठी घेतलाय का. तर त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की तू एका संस्थेमध्ये राहा, तिथे राहून तू तुझं शिक्षण पूर्ण कर. आणि मला सगळे शोधत होत्या, एक यंग मुलगी 15-20 दिवसापासून सापडत नाहीये, भेटत नाहीये. तर पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर मामाला सांगितलं की ती पळून गेली असेल, यंग आहे पळून गेली असेल. तर मामा म्हणाले आमची भाची पळून जाणाऱ्यातली नाही. आणि त्याच्यानंतर मग त्यांना आठवलं की गोहाड मॅडमकडे हे रोज असते, म्हणजे माझा 1 तास तरी गोहाड मॅडमकडे असायचा. त्या सोशल वर्कर होत्या सोसूनमध्ये 80 नंबर वॉर्डला. तर त्यांचं वय खूप होतं परंतु त्यांचे विचार म्हणजे यंग होते, की प्रेरणादायी आणि प्रेमानेच बोलणं. आणि तिथे मला कळालं की ब्राह्मण मुस्लिम मराठा हे काही नाही, कारण ब्राह्मण लेडी माझ्या जेवणाची वाट पाहणारी, मला कमी अन्न पडू नये म्हणून हॉटेलमधून जेवण मागून घेणारी, आणि मग तिच्या प्रेरणेमुळे बहुतेक वेळा मला असं वाटतं की ते जीवनदान मला पुन्हा मिळालं. आणि मग माझ्या आजोबा आजींचं सपोर्ट मला तसं छान होतं आईच्या, आणि त्यांनी मला माझ्या आजोबा गळ्यात पडून रडले आणि माझी पूर्ण रिटायरमेंटचा पैसा मी तुला लावतो, तर तू शिक या पद्धती. म्हणजे मग एक मोटिवेट वाटलं की अरे मरायचंच कशासाठी, एवढे लोक माझ्यावर विश्वास करतात. तर त्या सगळ्या घटनांमध्ये मामाने मग आईला खूप जास्तच एकदा बोलला की तू आमच्यासाठी मेलीस पण तिला जगू, तुझं हिच्याकडे काही लक्ष नाहीये, तुला जे करायचं ते कर पण तिला जगू दे, तिला आम्हाला घडवायचंय पुढे. म्हणजे वडिलांची जागा घेणारे लोक खूप कमी होते, पण माझे छोटे मामा आणि मोठे मामा यांनी आणि माझे मोठे चुलते ज्यांनी मला ऍडमिशन घेऊन दिलं कॉलेजला, आणि त्यांचं एक होतं की तू काहीतरी वेगळं कर, तू हे करू नकोस ते करू नकोस. म्हणजे मी जर म्हटलं मला नोकरी लावा, मी आता हे ग्रॅज्युएशन केलंय, तर त्यावेळेस माझ्या चुलत्यांचं म्हणणं असायचं तू नोकरी करू शकणार नाही, तू काय स्वतःच काहीतरी हिमतीवर कर, कारण बहुतेक माझे काहीतरी स्किल्स दिसत असतील. अशा ह्या सगळ्या गोष्टींचा उजाळा आला की थोडंसं मन भरून येतं. बरोबर आहे. पण त्यानंतर तुमचा जो प्रवास आहे की अगदी डीएड बीएड त्याच्यानंतर MBA, पण मला असं वाटतं 12वी नंतर तुमचं लगेचच लग्न झालं. नाही, ग्रॅज्युएशन नंतर माझ्या आईचा एकदा फोन आला मला आणि म्हणाली की दीदी आता तू थांबावस, कारण की माझ्या वडिलांनी तिला खूप मारलं होतं आणि वडिलांनी काही जागी प्रचार केला होता की माझ्या मुलीने पळून जाऊन लग्न केलं आणि तिला तो मारहाण सहन झाला नाही. आणि मला म्हणे दीदी आता तू लग्न कर, लग्न करून नवरा चांगला मिळाला तर संसार कर, नाहीतर तू त्याला सोडून दिलं तर तू ते तुझं जीवन राहील नंतर. आणि घरी गेले मी त्याच रात्री. मामा म्हणाले जाऊ नकोस, तिला मारायचं मरू दे पण तू जाऊ नकोस, तुला MPSC द्यायचंय. स्वप्न सगळ्यांचे होते माझ्याकडून. तर त्यावेळेस मी फक्त माझ्या आईचा विचार केला की तिच्यामुळे एवढं शिकले बस झालं. आणि घरी गेले, वडिलांना सांगितलं की 4 महिन्यामध्ये माझं लग्न लावून द्या, कारण की माझ्याकडे जास्त वेळ नाही आहे, कारण की एज थांबत नाही. आणि म्हणजे मी खरंच नशीबवान म्हणेल स्वतःला की डॉक्टर समीर सारखे माझे मिस्टर माझ्या आयुष्यामध्ये आले, आणि तेही येण्याआधी मी त्यांनाही नकार दिला होता. जेव्हा सगळं फायनल झालं लग्न, तर मी म्हटलं मला मुलाशी बोलायचंय. तर माझे चुलते म्हणाले आता जनरेशन आहे बोलू द्या. आणि मिस्टरांना म्हटलं तुम्ही माझ्याशी लग्न करू नका, कारण मी संसार करणार नाहीये. क्लिअर सांग. तर माझ्या मिस्टरांनी प्रश्न विचारला की का अशी काय अडचण आहे. तर म्हटलं पहिली गोष्ट माझे वडील सपोर्टेड नाहीये, कारण की नवीन नात्याची सुरुवात चुकीने करायची नव्हती. आणि दुसरं म्हणजे माझं एम आहे की मला शिक्षक व्हायचंय. तर माझे मिस्टर म्हटले ठीक आहे, शिकायचं तर मी शिकवेल, आणि ज्या दिवशी मी चुकीचा वाटेल, कमी पडेल, त्या दिवशी म्हणताल तिथे मी सोडून येईल. तर ह्या अटीवर बहुतेक आम्ही लग्न झालं माझं. आणि खरंच नशिबाने मी की जानेवारीमध्ये माझं लग्न झालं आणि जूनमध्ये माझ्या मिस्टरांनी पैठण कॉलेजला माझं ऍडमिशन. अरे वा, क्या बात आहे. म्हणजे त्याच्यानंतरचा जो तुमचा शिक्षणाचा प्रवास आहे अप टू MBA,
तो सगळ्या तुमच्या मिस्टरांनी. यजमानांनी तुम्हाला शिकवलं वगैरे. हो. पण नेमकं आपण एक संस्था काढावी हे तुमच्या मनामध्ये केव्हा आलं? म्हणजे हा तुमचा संघर्ष आम्ही ऐकला की अक्षरशः म्हणजे आमच्याही अंगावरती काटे आले की अगदी आत्महत्येपर्यंतचा तो तुमचा संघर्ष, त्यानंतरचं लग्न. पण एक संस्था काढावी आणि आता नोकरी करू नये हे तुम्हाला कधी वाटलं? आयुष्यामध्ये काही अशा घटना घडून जातात ना की त्याच्यामधून खरंच प्रेरणा मिळते आणि शिकायला मिळते. बरोबर. एक घटना अशी होती की माझा मुलगा 6 महिन्याचा होता आणि काही कामानिमित्त माझे मिस्टर सासरी गेले होते आणि त्याने अचानक डोळे पांढरे केले. तर मी रडायला लागले की पहिलं बाळ माझं आणि मला त्याचं काही एवढं माहिती नव्हती आणि मी हॉस्पिटलमध्ये त्याला घेऊन गेले. मला सांगताना अजिबात संकोच वाटत नाही की माझ्याकडे एकही रुपया नव्हता आणि त्याला पाहून मी घाबरलेली, रडता रडता मी एक हॉस्पिटलमध्ये गेले. म्हणाले नाव सांगायला आवडणार नाही आणि तिथे त्यांना सांगितलं मी मुलगा ठेवला. तर म्हणे घाबरू नका, त्याला ऍसिडिटी वाढली वगैरे वगैरे. आणि त्यांनी मी फक्त म्हटलं मॅडम रडण्याचं कारण एवढंच की माझ्याकडे पैसे नाही आहेत तुम्हाला द्यायला. तर त्यावेळेस त्या लेडीज डॉक्टरने सांगितलं की आय एम सॉरी, पैसे असल्याशिवाय मी पेशंट चेक करत नाही. तर मी रडत होते आणि माझ्या मनात माझ्या मुलाला सांगत होते की ही वेळ मी तुझ्यावर पुन्हा येऊ देणार नाही. तिथून पुढे माझ्याबरोबर एक मुलगी होती आणि ती म्हणाली ताई आमच्या शेजारी ना एक माझ्या मैत्रिणीच्या शेजारी एक हॉस्पिटल आहे, आपण तिथे जाऊया. तर तिथे जातानाही माझ्या मनात एक होतं की माझ्या मुलाला काय नाही झालं पाहिजे, कारण की आई म्हणून माझ्या आईने एवढा त्रास का सहन केला तो त्या दिवशी मला कळाला होता. आणि हॉस्पिटलमध्ये गेले तर त्या मला खरंच एक म्हणतो ना आपण की फरिश्ता मिल जाता है कभी कोई, तर त्या पद्धतीने त्या मला वाटले आणि म्हणत रडू नका मी आहे. तर म्हटलं माझ्याकडे फी नाहीये. नाही काही हरकत नाही, तुमचे मिस्टर आल्यानंतर द्या, मी त्याला करते पाहते. आणि स्वतःशी मी गाठ बांधली होती की तुला पुन्हा अशी वेळ मी कधी येऊ देणार नाही. आणि तेव्हापासून मग माझं एज्युकेशन, मिस्टर माझे एवढे छान आहेत की त्यांना माझं DED ऍडमिशन घेतलं. त्या दरम्यान मी वाघोली सारख्या ठिकाणी धुणं भांड्याचं काम केलं. बापरे. कारण की मिस्टर जॉबला गेल्यानंतर मी मागे काय करते हे पाहिलं ते नव्हते. आणि मग माझ्या मुलाला कमी पडू नये किंवा नवऱ्याचा काहीतरी गोष्टी असतात ज्या कमी पडतात लाईफमध्ये आणि तिथे कॉम्प्रोमाइज करणं गरजेचं असतं. पण ते बसून खाण्यापेक्षा मेहनत करून खाणं गरजेचं आहे. त्यावेळेस माझं शिक्षण किती हे मला महत्वाचं नव्हतं, माझ्या मुलाच्या गरजा काय आहेत हे महत्वाचं होतं. आणि मग मी धुणं भांडी केले. काही महिन्यानंतर नवऱ्याला माहीत झालं, खूप काही कलह निर्माण झाला रामायण. आणि त्याच्यानंतर मिस्टर म्हणाले आता हे काही असं करायचं नाही, तू शिक्षण कर. आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा टेन्शन आलं की आता पुन्हा तेच दिवस येतील. तर देव म्हणतात ना की आपल्यामध्ये जर जिज्ञासू आणि जिद्द असेल तर देव तुम्हाला कोणीतरी पुढे उभं करतो. आणि दुसऱ्या दिवशी 5 मुलं माझ्या समोर उभी राहिली आणि म्हणाले दीदी आम्हाला मेस लावायची, इथे कुठे मेस आहे का? मीच चालवते मेस. अच्छा, तिला सांगून टाकलं लगेच. मीच मेस चालवते. आणि एक मला खूप असं मी काहीतरी मोठं काम केल्यासारखं वाटलं. मी मेस चालू केली. मिस्टर पुन्हा तू अभ्यास कर, हे कर. म्हटलं मी सगळं करते, पण आयुष्य जगताना पैसा महत्वाचा आहे आणि तो इज्जतीने येणं महत्वाचं आहे. आणि मी म्हणजे मला ती सवय झाली की मी MBA करेपर्यंत, कॉलेजमध्ये जॉब करेपर्यंत 10 मुलांना मी मेस देत होते. आणि ती सवय झाली होती की नाही पैसा कमी पडला नाही पाहिजे. आणि त्याच्यानंतर कॉलेजमध्ये अशी एक घटना घडली की त्यावेळेस मी स्वतःला चॅलेंज केलं, जॉब सोडलं आणि मिस्टरांना घरी आले. तर मिस्टर म्हणाले का काय? म्हटलं नाही आता मी जॉब नाही करणार आहे. ठीक आहे नको करू, कारण की त्यांनी मला कधी बॉदरेट नाही केलं कोणत्या गोष्टीसाठी की तू हे केलं पाहिजे. आणि त्यानंतर मग त्यांनी ठीक आहे काय करणार, म्हणजे तू घरीच राहा, आता मेस वगैरे बंद कर. त्यांचं पेमेंट छान झालेलं होतं. म्हणलं नाही तसं नाही, परंतु मी आता संस्था स्थापन करणार. म्हणजे तिथं तुमच्या तौफिक तोहिक एज्युकेशनल ट्रस्टचा जन्म झाला. हो, मामांच्या मदतीने मग संस्थेचं नामांकन वगैरे करायचं होतं. तर माझ्या आयुष्याचं स्ट्रगल हे माझ्या मुलांचं खूप झालं. स्कूलमध्ये जॉब करत असताना माझ्या 4 वर्षाच्या मुलांना लॉक करून जावं लागायचं. सकाळी 9 ते 2 माझी मुलं एकटी असायची आणि अर्ध लक्ष घरी अर्ध लक्ष जॉबमध्ये असणार. माझे मिस्टर दुपारी जेवणाच्या सुट्टीत येऊन मुलांना चेक करणार की माझ्या मुलांना काही झालं तर नाही. मग त्यांच्यासारखं मार्गदर्शक आणि प्रेरणा देणारं कोण होतं की आई तू जा. DED ऍडमिशन असताना माझ्या मुलाचं तोत्र्या आवाजात मम्मा ऑल द बेस्ट म्हणणं. आणि मग ठरवलं की अरे तौफिक आणि तोहिद अन्याय सहन न करणार आणि गॉड गिफ्ट. तर ह्या नावांपेक्षा चांगलं नाव असूच शकत नाही. तर त्यामुळे मग तौफिक तोहिद एज्युकेशन संस्थेची स्थापनेची सुरुवात झाली. आज हा जो डोलारा तुम्ही 8 वर्ष झालं की ताई हा
सगळ्यात मोठा डोलारा सांभाळतात त्यांच्या संस्थेचा. पण अजून एक म्हणजे आज संस्था आहे ती नामांकित आहे, आज तुमच्या हाताखालून एवढे स्टुडंट्स हाताबाहेर गेलेले आहेत. हे सगळं जरी असलं तरी एक मुस्लिम समाजातली महिला जेव्हा स्वतः एका एज्युकेशन ट्रस्टची निर्मिती करते तर तिथं तुम्हाला काही अडचणी आल्या नाहीत का? हा प्रश्न मला अगदी डोळ्यासमोरून पटकन येऊन जातो. म्हणजे अडचणी म्हणण्यापेक्षा माझ्यासाठी तो संघर्ष सगळ्यात महत्वाचा होता की माझ्या मिस्टरांना लोकांनी सांगितलं की पहा, ती जिद्दी आहे, ती करू शकते, परंतु ती ज्यावेळेस 10 पुरुषांमध्ये बसेल त्यावेळेस तुला असं वाटलं पाहिजे की सादिया ही माझीच बायको आहे. कारण की तिच्याकडे बोट दाखवणारी लोक भरपूर आहेत. जॉब करणं आणि एक संस्थापक होणं याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. तर माझ्या मिस्टरांचं एकच होतं की माझी मिसेस चुकीच्या मार्गाने कधी जाणार नाही, त्यांचा जो विश्वास आहे. आणि बऱ्याचशा लोकांनी मला सांगितलं अगं मुस्लिम लोकांना लोक टिकू देत नाही. तर मला ते पाहायचं होतं. आणि माझी पहिल्यापासून सवय ही होती की ज्या गोष्टी जमणार नाही त्या करून पाहिजे. आणि मग मुस्लिम लोकांना जमू देत नाही. आपण भारतामध्ये राहतो, भारत देशामध्ये अनेक जातीचे लोक, कोणी एका जातीचे समभाव, स्त्री पुरुष समानता म्हणतो, तर मग स्त्रीला त्रास देणारे कोण आहे किंवा कोणत्या जातीचे लोक त्रास देतात हे पाहिलं तर पाहिजे ना. मला जमेल की नाही हा भाग नंतरचा होता, पण मला लोक कशी असतात ते पाहणं गरजेचं होतं. आणि माझा प्रवास सुरू झाला. असेल ते पैसे मिस्टरांकडून घेणं आणि संस्थे धर्मदाय आयुक्तालय कुठे आहे, मंत्रालयामध्ये कसं जायचं, ह्या सगळ्या गोष्टी मी स्वतःहून शिकले. आणि माझ्या मिस्टरांनी थोडा विश्वास ठेवला, फ्रीडम दिलं की माझी मिसेस जे पण करेल. आणि आज सांगायला मला आवडतं की ज्यावेळेस लग्न झालं होतं बहुतेक मिस्टरांनी माझ्या गुणांना पाहून केलं, पण काही लोक सुंदरताही पाहतात. आणि बऱ्याचशा लोकांचं माझ्या मिस्टरांना असायचं की अरे तिला लग्न कार्यात घेऊन जाऊ नकोस, कारण की लोक म्हणजे समीरची बायको जाडी आणि काळी आहे. तर ते खूप महत्वाचा भाग असतो. ते तुम्हाला कुठेतरी हर्ट व्हायचं की लोक आपल्याला असं का म्हणतात. हर्ट होण्यापेक्षा मला हसू यायचं, पण मला वाईट तेव्हा वाटलं असतं की माझ्या मिस्टरांनी त्याला ऍग्री केलं असतं. पण जिथे असे प्रश्न निर्माण होत होते त्यावेळेस माझे मिस्टर म्हणायचे नाही मीही बिझी आहे, मी लग्नाला येऊ शकत नाही. आणि बरेचसे कार्यक्रम माझ्यामुळे म्हणा किंवा माझ्या बायकोला कोणी बोलू नये, तिला हर्ट होऊ नये म्हणून ते टाळत असायचं. बरोबर. आणि त्याच्यानंतर मग आज म्हणजे त्यावेळेस बहुतेक सादिया पठाण, सादिया सय्यद ही थोडी वजनाने कमी असेल, पण आज संस्थेच्या डोलाऱ्याबरोबर वजन असं आहे. हो, पण तरी आज माझ्या नातेवाईकांना किंवा माझ्या समाजातील किंवा माझ्या ओळखीच्या लोकांना असं वाटतं की नाही सादियाने आलं पाहिजे, सादिया आणि समीर इथे पाहिजे. म्हणजे सगळ्यांना आज मला सांगायला आवडेल की एकेकाळी तिच्या रूपाने तिला हिनवलं जायचं की ही काळी आहे, ही जाडी, हिला बरोबर घेऊन जाऊ नका, ही काही करू शकणार नाही. पण आज तीच लोक जेव्हा सन्मानाने तिला बोलवतायत, हीच खरी आहे जिद्द आणि हेच मला वाटतं खरे आहे पंख. आणि म्हणून तुम्हाला खरं सांगू, मला तुमच्यामध्ये फातिमा दिली. कारण जेव्हा सावित्रीबाई मी होताना जेव्हा महाराष्ट्रभर सावित्रीबाईंचे प्रयोग करते तेव्हा फातिमा मला फार कमी दिसतात, पण आज तुमच्या रूपामध्ये मला फातिमा दिदी दिसतीये की आज न कळत ती कुठून तरी तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देत असणार आहे. कारण की आज शिक्षण क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केलेली मला वाटतं पुण्यातला तुम्ही एकमेव असाल की आज ज्या जिद्दीने, ज्या तडफेने आज तुम्ही या शिक्षण क्षेत्रामध्ये स्वतःचा पाय रोवलाय, अनेक संघर्षांना तोंड देत, तर तुमची गाडी नक्कीच आम्हाला प्रेरणादायी वाटते. पण मला असं वाटतं की जाता जाता की आज तुम्ही स्वतः संघर्ष केलाय किंवा आज तुमच्या नवऱ्याने तुम्हाला साथ दिली, समजा त्यांनी साथ दिली नसती तर हा प्रश्न कदाचित आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये येऊन जात असेल, तर तुम्ही हाच ट्रस्ट काढला असता का? सगळ्यात प्रथम असं आहे की देवावर विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि मी खूप जागी असं पाहिलंय की वामनराव पैंचं एक वाक्य आहे की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आणि त्या शिल्पकाराला शोधायला मला बरेच वर्ष लागले, ते अर्थ कळण्यासाठी खूप वर्ष लागले. पण शिल्पकार म्हणजे तो एक नसतो, दगडही समोर लागतं. जर मी दगड होते तर माझा नवरा मूर्तिकार होता आणि त्याने त्या मूर्तीला, त्या दगडाला आकार देण्याचं काम केलंय. तर मी, आणि दुसरं असं होतं की माझा भाऊ म्हणजे वडिलांची कमी भरून काढणारा माझे दोन्ही भाऊ समीर आणि अल्ताफ की अगं दीदी हे करू नकोस असं होईल, कारण की त्यांना माहित होतं आपली बहीण हट्टी आहे, हे सगळं करू शकते, परंतु आमच्या दाजीला त्रास नाही झाला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींचा. कारण की दीदी पुढे निघाली,
दाजी शांत स्वभावी आहेत आणि मग त्यांचा संसार खराब नाही झाला पाहिजे. परंतु ज्यावेळेस थोडे आसू किंवा आवाज दगावलेला दिसला की मम्मी दीदी अगं रडते किंवा दीदीला वाईट वाटते, की मग पुन्हा उभारीने जसे वडील कसं करतात की आज माझ्या मुलांचे वडील म्हणजे मी खरंच मुलं माझी भाग्यवान आहेत की त्यांना एवढे छान वडील मिळालेत की मग त्या भावाला आणि माझ्या मिस्टरांना कम्पेअर केले की हा माझा बाप आहे, माझा छोटा भाऊ, की नाही दीदीला हे कमी नाही पडलं पाहिजे. मी सांगितलं की माझा वाढदिवस, माझी अॅनिव्हर्सरी, माझ्या मुलांचे वाढदिवस, या सगळ्या गोष्टींना एक सेलिब्रेशन, जसं काय ईद आहे माझ्या इथे, असे माझे दोन्ही भाऊ ते सगळं काही करतात आणि सगळे इन्व्हाइट होतात. आणि काही म्हणतात ना, कुछ पल हम भूल जाते हैं लेकिन कभी उनको याद करके भी खुश हो जाते हैं. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यामुळे मला वडिलांची कमी, म्हणजे वडील आहेत माझे, पण माझ्या दोन्ही भावांमुळे मला वडिलांची कमी कधी जाणवली. मला हा तुमचा संघर्ष ऐकल्यानंतर किंवा आज जो काही तुम्ही हा शैक्षणिक डोलारा सांभाळताय त्याच्यामध्ये विशेष आभार मानावेसे वाटतील आमच्या सय्यद बाईंचे, की आज तुम्ही पाठीशी होतात म्हणून आज आमची सादिया आज गगन भरारी घेऊ इच्छिते, अशीच तुम्ही तिला साथ द्या. आणि मी खरं तर देवाजवळ प्रार्थना करेन की सगळ्या सख्यांना खरं तर असा साथ देणारा नवरा मिळावा, कारण ती साथ फार गरजेची असते. हो, मी आज म्हणजे या आपल्या कार्यक्रमामध्ये एक आपल्या महिलांना एक हे देऊ इच्छिते की कलह हे प्रत्येक घरामध्ये असतं, बरोबर, आणि त्या कलहांना आपण किती महत्व द्यायचं, कारण की तो कलह फक्त हजबंड वाईफ, नवरा बायकोचे नसतात, त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या सगळ्या नात्यांवर त्याचा बॅड इफेक्ट पडतो. ज्यांना आपण जन्म दिलाय तो जन्म वाया जाऊ द्यायला नाही पाहिजे, कारण की त्या मुलांना आपण जन्म दिलाय त्यांची काही चूक नाहीये. कधी कधी पॅरेंट्स म्हणतात की आता माझ्याच बाबतीत असं होत होतं की माझ्या वडिलांना राग आला तर ही माझ्या पोटची नाहीये, ही माझ्या घरात नाही पाहिजे. तर त्यावेळेस तर बालपण कुठे गेलं आणि बाल मनावर झालेले परिणाम आजही मी लवकर लोकांवर विश्वास ठेवताना खूप वेळा विचार करते, कारण की पास्ट मध्ये जो एक म्हणतात पुरुष आहे, त्यांनी मला एवढं स्ट्रिक्टली वातावरण दिलं, त्यांना माझं मेहंदी लावणं कधी आवडलं नाही, मी शॅम्पू लावावं हे त्यांना कधी आवडलं नाही, आणि ज्यावेळेस त्यांना ते पाऊचही दिसले तर म्हणजे ती शिक्षाच खूप वेगळी होती. परंतु चला, मी आज माझ्या वडिलांचे मनापासून आभार मानते की त्यांनी मला घडवलं एका मुलासारखं, मला नाजूक ठेवलं नाही. त्यावेळेस त्या वयानुसार मला राग खूप येत होता की हे असे का वागतात दुसऱ्या मुलींचे, कारण काय होतं की ज्या वयामध्ये आपण असतो, माझ्या पप्पांनी हे केलं, माझ्या पप्पांनी ते केलं, या सगळ्या गोष्टी माझ्याकडे नव्हत्या, त्यामुळे मैत्रिणी नव्हत्या मला. आणि स्कूल माझी 3 ते 4 महिन्याला बदलली जायची, तिथे मैत्रिणी येणार कुठून, जिथे अबोला संपायचा तिथे स्कूल संपायची, बदलायची. तर महिलांना एवढं सांगू इच्छिते की आपल्या मुलांवर कधीही वाईट वेळ येऊ देऊ नका, आणि वेळ कितीही खराब असली तरी स्वतःला एकच सांगा की ही खराब वेळ आमच्यावर कधी पुन्हा येणार नाहीये, मी ह्याच्यातनं मार्ग काढणार आहे आणि चांगल्या पद्धतीने मार्ग काढणार आहे. तरच आपल्या मुलांचंही जे एज्युकेशन असेल, त्यांची लाईफ असेल, ते सिक्युअर होईल. आणि खरंच मी सांगेल की माझ्या मिस्टरांसारखे नवरे तयार झाले पाहिजे, आणि जे कधीही बायकोच्या सुंदरतेकडे पेक्षा बायकोच्या बुद्धीला त्यांनी खूप महत्त्व दिलं. आणि खरंच मी आज सगळ्यांसमोर त्यांच्या मनापासून धन्यवाद करते. खूप छान. सो सख्यांनो, इफ यू हॅव विंग्स यू कॅन फ्लाय एनिवेअर. आत्ताच तुम्ही पाहिलं असेल आपल्या सादिया यांच्या या जीवन कहाणीतून, तेव्हा आपण नक्कीच या कहाणीतून शिकलोय तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तेव्हा ताई खूप संदेश आम्हाला अतिशय छान दिला, कारण खरंच आपल्या जीवनाचा शिल्पकार जेव्हा खरंच आपण स्वतः होतो तेव्हा ते शिल्प घडायला अगदी कितीसा वेळ लागणार नाही, आणि आपण ती गगन भरारी घेऊ शकतो. तर आमच्या सर्वांकडून तुमच्या तौफिक तोहिक एज्युकेशन ट्रस्टला खूप खूप शुभेच्छा. आज गेली 8 वर्ष झाली तुम्ही गगन भरारी घेतलेत आणि पुरस्कार तुम्हाला राष्ट्रीय स्तरावरचे सुद्धा मिळालेत. असंच तुमचं नाव, असाच तुमचा यशाचा झेंडा साऱ्या 7 समुद्रापलीकडे जाओ हीच सदिच्छा आम्ही व्यक्त करतो, आणि आपण या ठिकाणी आला त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. जय हिंद. नमस्कार, मी डॉक्टर समीर सय्यद. सांगताना अतिशय आनंद होत आहे की माझी पत्नी सौ सादिया समीर सय्यद पठाण हिचे कार्य कौतुकास्पद आहे. परिस्थितीवर मात करून चांगले जीवन व आनंदी जीवन कसे जगावे हे तिने घेतलेल्या कष्टातून मेहनतीतून घेण्यासारखे आहे. लग्न झाल्यानंतर तिची विचारसरणी धडपड मनाला पटणारी होती, म्हणून मी तिच्या विचारांचा सन्मान केला. तिच्या स्वभावामुळे
माझ्या आईवडिलांना व इतर कुटुंबांची काळजी कधीही मी घेतली नाही, पण तिने तिच्या जबाबदाऱ्या पूर्णपणे पार पडल्या. तिला शिक्षणाचा गर्व नाही, परंतु गरीब गरजूवंत मुलं मुली शिक्षणाला घेऊन कुणाचे दुःख पाहून ते दुःख आपलेसे करून घेते आणि प्रयत्न करते की त्यांना मदत मिळावी. तिने शिक्षक ते संस्थापकचा खडतर प्रवास केला. त्यामुळे आज मला व माझ्या मुलांना, कुटुंबियांना आणि आमच्या कुटुंबाला त्याचा सार्थ अभिमान आहे. धन्यवाद.